नमस्कार, मी स्वप्नील. झूम ऑन न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या उपस्थितीमध्ये कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचं सत्याग्रह आंदोलन. विजय वडेट्टीवार यांची नार्को टेस्ट करा, धनंजय जाधव. नंदुरबारमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं केंद्र सरकारच्या विरोधात सत्याग्रह आंदोलन. रेल्वे, धार्मिक स्थळे सामान्य नागरिकांसाठी सुरू करा, वाटलं तर श्रेय तुम्ही घ्या, बाळा नांदगावकर यांचं प्रतिपादन. भाजप नेत्यांच्या हत्येविरोधात जालना भाजयुमोची इम्रान खान विरोधात घोषणाबाजी. सुधागड तालुक्यातील दांडकातकरवाडी पाण्यापासून वंचित. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू, पालकमंत्री जयंत पाटील यांचं आश्वासन. आता पाहूयात सविस्तर बातम्या. भारताच्या माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय इंदिरा गांधी यांना 36व्या पुण्यतिथीनिमित्त स्वर्गीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना संगमनेर कार्यस्थळावरील शक्तीस्थळ बाग येथे काँग्रेस पक्षाच्या महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत उद्योग समूहाच्या कडून 31 ऑक्टोबर 2020 रोजी 10 वाजता पुष्पांजली वाहण्याचा आणि अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे यांनी माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजींच्या जीवन कार्यावर व्याख्यानमालेमधून देशासाठी स्वर्गीय इंदिरा गांधींचं योगदान हे मोलाचं आहे, त्यांचं कार्य सदैव स्मरणात राहील असंच आहे, असं विवेचन आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केलं. या प्रसंगी कारखान्याचे चेअरमन प्रताप ओहळ, व्हाईस चेअरमन संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, लक्ष्मणराव कुटे, रामदास वाघ, सुरेश थोरात, भरत मुंगसे, नवनाथ अरगडे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक मंडळ, कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी तर आभार प्रदर्शन कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केलं. मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करणारे विजय वडेट्टीवार यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी धनंजय जाधव यांनी केली आहे. कारण मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतील शिष्टमंडळामध्ये जेव्हा मी, मराठा समाजातील इतर समन्वयक आणि स्वतः खासदार छत्रपती संभाजीराजे उपस्थित होते, तेव्हा मंत्री विजय वडेट्टीवार म्हणतात की मराठा समाजानं ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण मागितलं पाहिजे, कारण मी त्या खात्याचा मंत्री आहे. तुम्हाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासंदर्भात आम्ही विचार करू. म्हणजे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात हे वेगळेच आहेत, म्हणून त्यांची नार्को टेस्ट झालीच पाहिजे. मुळात मराठा समाज हा ओबीसी मधून आरक्षण मागतच नाही, तो SEBC मधून आरक्षण मागत आहे. तर हा ओबीसीचा मुद्दा येतोच कुठे? नोकर भरती आणि शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया ही कोरोनामुळे थांबलेली आहे. महाराष्ट्र सरकारनं कोर्टात तसं सांगितलंय. कोरोनामुळे आरोग्य भरती वगळता आम्ही भरती घेणार नाही. मग आम्हा मराठा समाजाला का बदनाम करता? जाणून बुजून मंत्री विजय वडेट्टीवार हे समाजाची दिशाभूल करत आहेत. मुळात सभागृहामध्ये शपथ घेतली आहे की मी कुठल्याही एका समाजाविषयी आकस भावनेने वागणार नाही, सर्व समाजाला सोबत घेऊन राज्याचा गाडा हाकेल. पण ते चित्र आज दिसत नाहीये. त्यांच्या प्रत्येक भूमिकेतून ते मराठा द्वेषी आहेत आणि त्यांच्या मनात मराठा समाजाविषयी द्वेष आहे हेच सिद्ध होत आहे. मराठा आणि ओबीसी वाद लावू पाहणाऱ्या वडेट्टीवारांच्या बाबतीमध्ये आज मी सांगू इच्छितो, वडेट्टीवारांचं नार्को टेस्ट ओबीसी समाजाने करण्याची मागणी केली पाहिजे. कारण की ते एका बाजूने असं सांगतात संभाजीराजेंना किंवा मराठा शिष्टमंडळाला की ओबीसीमधनं मागणी करा आणि ओबीसीमधनं ब ड करून आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, आणि आज तेच वडेट्टीवार असं सांगतात की ओबीसीमधनं घ्याल तर आम्ही रस्त्यावर उतरू, आंदोलन करू. वडेट्टीवार, तुम्ही प्रामाणिकतेने ज्यावेळेस मंत्रिपदाची शपथ घेतली त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं कुठल्याही समाजाविषयी, कुठल्याही जातीविषयी मी आकसानं वागणार नाही. संविधानाची पायमल्ली वडेट्टीवार साहेब तुम्ही करत आहात, तुमचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. मराठा आणि ओबीसी वाद लावण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये कुणीही करू नये. त्याचं कारण असं, आज रोजी भरती प्रक्रिया जी थांबलेली आहे, आज रोजी शिक्षण प्रक्रिया जी थांबलेली आहे, ते कोरोनामुळे थांबलेली आहे. आणि तुम्ही याचं पाप मराठा समाजावरती देऊन ओबीसी आणि मराठा वाद लावण्याचं काम करू नका. तुमची लीडरशिप डेव्हलपमेंट करायची असेल तर तुम्ही तुमचे कष्ट करून करा, परंतु मराठा आणि ओबीसी वाद लावून जर तुम्ही हे करत असाल तर मराठा समाज तुम्हाला कदापि माफ करणार नाही.
त्याचबरोबर आज महाराष्ट्रभरामध्ये ज्यावेळेस आम्ही सांगत आहे आमचं आरक्षण आहे SEBC हे जे कायदेशीररित्या संवैधानिक मार्गाने मिळालेलं आहे ते टिकावं म्हणून आहेत, परंतु तुम्ही OBCमध्ये या, OBCमध्ये येऊ नका असं करून वाद लावू नका. मी OBCच्या सर्व नेत्यांना, OBC समाजाला विनंती करतो, हा व्यक्ती समाजामध्ये वाद निर्माण करण्याचं काम करतोय. सारथीचा विषय तुम्ही पहा बरं, सारथीच्या विषयामध्ये नको ते आरोप या व्यक्तीने केले, परंतु कुठलाही आरोप सिद्ध झाला नाही, परंतु आमच्या सारथी संस्थेची बदनामी या वडेट्टीवारांनी केली, हा आमचा ठाम आरोप आहे. त्यामुळं भविष्य काळामध्ये महाराष्ट्राचं जातीय समीकरण व्यवस्थित राहावं म्हणून छत्रपती संभाजी महाराज देखील नेहमी सांगत आहेत की सर्व जाती धर्माच्या आरक्षणाला एकत्रित योग्य पद्धतीने पाहिलं पाहिजे. शाहू महाराजांनी दिलेलं आरक्षण होतं, त्यामध्ये देखील मराठा समाज होता आणि मग 1967 नंतरच मराठा समाज का यातनं बाहेर गेला हे पाहिलं पाहिजे. 10-12% जे काही व्यावसायिक असतील, 10-12% जे काही कारखानदार असतील, यामुळं इतर उरलेल्या 85% मराठा समाजाला वेगळी वागणूक देता कामा नये आणि मराठा OBC वाद हा कुणी लावण्याचं काम करू नये. धनंजय जाधव. सांगली जिल्हा काँग्रेसच्या वतीनं काल कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, जितेश कदम तसेच अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. केंद्रातील भाजपचं सरकार हे फक्त उद्योगपतींसाठीच काम करत आहे असे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम म्हणाले. केंद्र सरकारला शेतकऱ्यांची ॲलर्जी आहे असं कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम म्हणाले. दिल्लीमध्ये बसलेलं भाजप सरकार हे देशातील काही मोजक्या उद्योगपतींसाठी काम करतं. ग्रामीण भागाची आणि शेतकऱ्यांची ॲलर्जी भाजप आणि केंद्र सरकारला आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. दिल्लीतलं बसणारं भाजपचं सरकार जे आहे ते देशाच्या काही मोजक्या उद्योगपतींसाठी काम करतं, हे माझा स्पष्ट आरोप आहे. आणि ग्रामीण भाग, शेतकऱ्यांची ॲलर्जी असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही भाजपला आणि भाजपच्या केंद्र सरकारला. आणि म्हणून या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जे आज शेतकऱ्यांच्या बरोबरीने उभे आहेत. शेतकरी हा देशाचा कणा आहे. शेतकऱ्यांनी हा देश उभारणीमध्ये प्रचंड मोठं योगदान दिलं आहे आणि तो आपलं अन्न देत आहे. अशा शेतकऱ्याच्या न्याय हक्काच्या संरक्षणासाठी काँग्रेस पक्ष वाटेल ते करेल. अतिवृष्टीबाबत महाविकास आघाडीनं पॅकेज जाहीर केलं, केंद्राकडे पाठपुरावा सुरू केला का तुम्ही? निश्चितपणे केंद्राने केंद्राचं कर्तव्य करावं. महाराष्ट्र सरकारने 10,000 कोटीचं एक मोठं पॅकेज या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून जारी केलेलं आहे. 5,500 कोटीची तरतूद ही शेतीसाठी केलेली आहे. जवळ 2,500 कोटीची तरतूद ही रस्ते आणि जे काही इतर बाधित इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यासाठी केलेलं आहे. आणि इतर काही ऊर्जाच्या खात्याच्या संदर्भातही 400-500 कोटीची तरतूद आहे. 10,000 कोटीचं पॅकेज हे लवकरात लवकर शेतीचा आपल्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी उपलब्ध केलं जाईल. विरोधक टीका करतात की फक्त जाहीर केलेले पॅकेज राज्य सरकारनं त्याची अंमलबजावणी किंवा प्रक्रिया हे अजून काहीच त्याचं विरोधक स्वतः काय करताय, त्यांनी काय केलं हा प्रश्न आत्मपरीक्षण विरोधकांनी करायला हवं ना. जर विरोधकांच्याच पक्षाची मंडळी सत्तेत केंद्रात असतील तर त्यांना हे सांगावं महाराष्ट्राला आपल्या मदत करावी. आपला महाराष्ट्र हा काही कुठल्या पक्षाचा नाही आहे, हा सर्वसामान्य लोकांचा, जनतेचा, सर्व लोकांचा हा महाराष्ट्र आहे. त्यांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करतो. धन्यवाद. या 21 ऑक्टोबर रोजी प्रथमतः मी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने देशाच्या माजी पंतप्रधान त्यांनी आपल्या देशासाठी त्याग दिला अशा स्वर्गीय इंदिराजी गांधींचा व लोहपुरुष म्हणून ज्यांना संपूर्ण भारतभर आणि जगभर ओळखलं जातं असे स्वर्गीय सरदार वल्लभभाई पटेल या दोन्हीही भारताच्या ज्येष्ठ नेत्यांना त्यांच्या पवित्र स्मृतीस नम्रपणे अभिवादन व्यक्त करतो. सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आज 21 ऑक्टोबर रोजी सत्याग्रहाच्या माध्यमातून जे केंद्र सरकारने जो शेती विरोधातला जे विधायक पास केलेलं आहे, कामगारांच्या विरोधातलं जे विधायक पास केलेलं आहे, या दोन्ही विधायकांच्या विरोधात आज जिल्ह्याचे सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, आमदार, पदाधिकारी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत सत्याग्रह पद्धतीने. आणि या ठिकाणी महात्माजींचा विचार स्वीकारून महात्माजींचे जे काही विचार होते त्याची प्रत्यक्षपणे आज काँग्रेस पक्ष एका वेगळ्या भावनेने अंमलबजावणी करत आहे. की जे काही शेतकऱ्याच्या विरोधात केंद्र सरकारने विधायक पास केले याच्यातनं शेतकऱ्यांचं आणि शेतीच्या मालाचं, शेतीला हमीभाव देण्याच्या दृष्टीने मोठं नुकसान होणार आहे. कामगारांच्या बाबतीत सुद्धा जे विधायक पास केलेले आहेत त्या कामगारांना सुद्धा कुठंतरी डावलण्याचा, त्यांचा आवाज दाबण्याचं काम हे केंद्र सरकार करत आहे. त्याच्या विरोधात हे आमचं आज आंदोलन आहे आणि आम्ही आज या ठिकाणी बसणार आहोत. कांद्यापाठोपाठ बरड्याचे देखील
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनं मोठा गाजावाजा करत जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजनेपासून आज देखील पंढरपूर तालुक्यातील जवळपास 3,300 शेतकरी वंचित आहेत. 3 वर्षांनंतरही कर्जमाफीचा लाभ न मिळाल्यानं या शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. फडणवीस सरकारनं 2017 साली राज्यातील शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपयांची कर्जमाफीची योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांना लाभ मिळाला असला तरी जवळपास 3,300 पात्र शेतकरी आज देखील कर्जमाफीच्या योजनापासून वंचित राहिले आहेत. या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार का असा प्रश्न देखील या निमित्तानं समोर आला आहे. डम्पिंगवर कचरा वेचून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावणाऱ्या मुलांचे हात आता सृजनशील निर्मितीमध्ये गुंतल्याचं सकारात्मक चित्र दिसत आहे. अनुबंध संस्थेच्या माध्यमातून या वंचित मुलांनी बनवलेल्या पर्यावरणपूरक अशा देखण्या कापडी आणि कागदी पिशव्या बाजारामध्ये विक्रीसाठी सज्ज झाल्यात. विशेष म्हणजे या पिशव्या विकून मिळणाऱ्या उत्पन्नातून इतर मुलांचं शिक्षण आणि रोजगार निर्मिती केली जाणार आहे. अनुबंध संस्थेतर्फे वंचित समूहातील मुलांना शैक्षणिक प्रगती, व्यक्तिमत्व विकास, मूलाधार जीवनशैलीच्या माध्यमातून मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून संस्थेतर्फे उद्योजकता विकास कार्यक्रम राबवला जात असून त्या अंतर्गत डम्पिंगवरील मुलांना कागदी आणि कापडी पिशव्या बनवण्याचं प्रशिक्षण देऊन आता त्यांच्याकडून या पर्यावरणपूरक पिशव्यांची निर्मिती केली जाते. या उपक्रमासाठी कल्याणमधील समाजसेवी संस्थांसह नागरिकांनी हातभार लावलेला आहे. त्यातूनच पर्यावरणपूरक पिशव्या बनवण्यासाठी आवश्यक शिलाई मशीन आणि कच्चा माल उपलब्ध झाला आहे. तर वापरामध्ये नसलेल्या किंवा जुन्या झाल्याने टाकून देण्यात आलेल्या साड्यांपासून सुंदर अशा रंगीबेरंगी कापडी पिशव्या बनवण्यात आलेल्या आहेत. सध्या बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या कागदाच्या पिशव्याप्रमाणेच अगदी हुबेहूब ही मुलं पिशव्या बनवत आहेत. कागद आणि कापडाच्या दररोज साधारणपणे 100 पिशव्या बनवण्याची या मुलांची क्षमता आहे. वंचितांच्या प्रवाहातून आता ही मुलं मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी घोडदौड करत असून आपण सर्वांनी देखील एक समाज घटक म्हणून या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची वेळ आहे. ही मुलं बनवत असणाऱ्या पिशव्यांची जास्तीत जास्त खरेदी करून त्यांना पाठबळ देण्याचं आवाहन अनुबंध संस्थेमार्फत केलं जात आहे. सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधत केंद्र सरकारनं आणलेल्या कृषी विधेयक कायदा आणि कामगार विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. केंद्र सरकारच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी काँग्रेस पक्ष हा शेतकरी, शेतमजूर आणि कामगार यांच्या प्रश्नावर गंभीरपणे विचार करतोय. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. केंद्र सरकारनं आमच्या या आंदोलनाची दखल घेऊन आणलेले हे काळे कायदे रद्द करावेत अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं यावेळी करण्यात आली. या सत्याग्रह आंदोलनामध्ये माजी मंत्री पद्माकर वळवी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा वळवी, जिल्हा परिषद सभापती रतन पाडवी, जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष दिलीप नाईक, काँग्रेस सेवादल अध्यक्ष नरेश पवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कल्याणमध्ये मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनसे आमदार राजू पाटील यांनी अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची भेट घेतली. यावेळी मनसेचे अंबरनाथ उपशहर प्रमुख राकेश पाटील यांच्या हत्या करण्याला मुख्य आरोपीला त्वरित पकडून मोक्का लावायची मागणी केली. तसेच मनसे उल्हासनगरमधील कार्यकर्ते मनोज शेलार यांच्यावर हल्ला करणारे आरोपी त्वरित अटक करण्याची मागणी देखील केली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी महाविकास आघाडी आणि भाजपला टोले लगावले. रेल्वे आणि धार्मिक स्थळे सामान्य नागरिकांसाठी सुरू करावीत, वाटलं तर श्रेय तुम्ही घ्या असा टोला नांदगावकरांनी राज्य सरकारला लगावला. मागच्या वेळी कल्याण डोंबिवली निवडणुकीच्या वेळी 6,500 कोटींची घोषणा केली होती. त्यातले 600 रुपये तरी आले असतील अशी अपेक्षा करतो. तसेच मनसेनं केलेलं नाशिकमधील काम पाहावं आणि लोकांनी विचार करावा असं आवाहन केलं. तसेच जीएसटीची रक्कम अजून केंद्राकडून मिळालेली नसल्याचं राज्य सरकार सांगत असून अर्थमंत्री जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सांगतात 60,000 कोटी, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात 30,000 कोटी, राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात 38,000 कोटी. नक्की किती पैसा येणार आहे हे सर्वांनी बसवून ठरवावं. केंद्रानं देखील राज्य सरकार मदत करावी अशी मागणी नांदगावकर यांनी केली. हळूहळू सगळं चालू करा. आम्हालाही वाटते की तुमच्या तिजोरीत काहीतरी यायला पाहिजे. आम्ही म्हणत आहे का डोक्यावरती कर्ज घ्या. एका बाजूला राज्याचे उपमुख्यमंत्री ते फायनान्स मिनिस्टर ते म्हणतात केंद्र सरकारकडून 60,000 कोटी रुपये आम्हाला जीएसटीचे यायचे आहेत. दुसऱ्या बाजूला बाळासाहेब थोरात ते महसूल मंत्री ते म्हणते 30,000 कोटी आहेत. परवा मुख्यमंत्री म्हणाले 38,000 कोटी आहेत. त्याला आम्ही समरमात पडलो का नक्की किती कोटी यायचे आहेत. मला तुम्ही एकत्र बसा राज्य चालवणाऱ्यांनी आणि नेमकी किती येणार तुम्हाला तुमची जर माहीत नसेल किती काय आहे ते मला वाटतं केंद्र सरकारने पण त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे तर राज्याचा विकास होईल. थँक्यू.
त्याच्यामुळे मला आठवते त्याप्रमाणे मागच्या कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीला 6,500 कोटी रुपयाचं पॅकेज तुम्हाला मिळणार होतं. ते अजून 6,500 कोटीचं पॅकेज मला वाटतं त्याच्यात 600 रुपये तरी किमान आले असतील अशी मी आशा धरतो. 6,500 कोटी तर झिरो काढून टाका. त्याच्यामुळे ते लोक आता त्याच्याबद्दल नक्कीच विचार करतील. आणि राज ठाकरे साहेबांनी जे काही काम केलेलं आहे ते नाशिकला त्यांनी काम करून दाखवलेलं आहे, आलं लक्षामध्ये. आणि आता नाशिककर बोलायला लागलेत की नाही राजसाहेबांनी इकडे काम केलेलं आहे. लोकांनी पाहायला विचार केला पाहिजे. आता निवडणुका तोंडावर आहेत. मागणी लोकांची आणि मंदिराची केली आहे. 100% मागण्या आम्ही आंदोलनं केली म्हणून चालू करत नाही. नाही. असा तो भाग आहेच ना त्याच्यात. तो श्रेयाचा तुमचं श्रेय तुम्हाला लखला भाऊ, आम्हाला श्रेय नको आहे. लोकांना जे आवश्यक आहे तेवढं करा. आम्ही श्रेय तुम्हाला देऊ. आम्ही असंच मुलाखत देऊन राज्य सरकारचं अभिनंदन करू आणि ढोल वाजू बाबा वा 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 फार चांगलं केलं. आमचं काय अडचण नाही. जम्मू काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून भाजपच्या 3 नेत्यांच्या झालेल्या हत्येविरोधात जालन्यामध्ये भाजपा युवा मोर्चाच्या वतीनं निषेध व्यक्त करत घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनादरम्यान भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा पुतळा जाळून या हत्याकांडाचा निषेध नोंदवत पाकिस्तान आणि इम्रान खान यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कुलगाम या ठिकाणी आमच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं 3 पदाधिकारी फिदा हुसेन असतील, उमर बेग असतील, त्या ठिकाणी त्या 3 पदाधिकाऱ्यांना आतंकवाद्यानं हत्या केली, निगरून हत्या केली. आणि या हत्येचा निषेध म्हणून भाजप जालना जिल्हा महाराष्ट्र या वतीनं आम्ही आज करत आहोत. 4 दिवसापूर्वीच पाकिस्तानच्या संसदेमध्ये पाकिस्तानच्या नेत्याने सांगितलंय की पुलवामामध्ये CRPF वरती जो हल्ला झालाय, ज्या ठिकाणी आमचे CRPFचे जवान शहीद झाले होते, हा हल्ला देखील पाकिस्तानने करायला लावला, आतंकवाद्याला करायला लावला. आणि ह्या आतंकवाद्याला येणाऱ्या काळामध्ये आम्हाला हा विश्वास आहे नरेंद्र मोदी साहेबांवरती, अमित शाह साहेबांवरती, या देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग साहेबांवरती आमचा विश्वास आहे की ते अतिरेक्यांना कंठस्नान घालतील आणि त्या अतिरेक्याला पाकिस्तानला हा सबक शिकवतील की याच्यानंतर आमच्या देशामध्ये आमचे सैनिक असतील, जनता असेल, याचा कुठेही नादी लागू नये, हे पाकिस्तानला कळावं, त्याचा निषेध व्हावा. म्हणून आम्ही आज भाजपा युवा मोर्चा जालना जिल्ह्याच्या वतीनं सर्व पदाधिकारी या ठिकाणी एकत्र येऊन त्यांचा निषेध व्यक्त करत आहोत. भारत माता की जय. भारत. सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा ग्रामपंचायत हद्दीमध्ये येणाऱ्या दांडकातकरवाडी अनेक वर्षांपासून नागरी सेवा सुविधांचा अभाव असल्याचं दिसून येतं. जीवनावश्यक असणाऱ्या पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष असल्यानं येथील नागरिकांचे हाल होत आहेत. दांडकातकरवाडी आदिवासी वाडीमध्ये पाण्याची अनेक वर्षांपासून टंचाई होती. या पाणी टंचाईला दूर व्हावी म्हणून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत 2016-17 मध्ये 17,54,973 रुपयांची योजना राबवण्यात आली. या योजनेचं काम पूर्ण होऊन 3-4 वर्ष झालेली आहेत, परंतु आज तागायत पाण्यासाठी भटकंती सुरूच आहे. दांडकातकरवाडी येथील ग्रामस्थ देखील पाण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. दांडकातकरवाडीवर नळ पाणी पुरवठा योजना राबवून देखील गावाची तहान भागत नसल्यानं ग्रामस्थांनी तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त केली. तरी देखील येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वन भटकंती करावी लागते. पाण्यासाठी महिलांना, तरुणांना डोंगर उतरून शेतात खोदलेल्या खड्ड्यातून पाणी आणावं लागतं. हातपंप देखील नादुरुस्त झालेले आहेत. या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायतही लक्ष देत नसल्याचं दिसून येत आहे. लोकप्रतिनिधींना देखील या वाढीचा विसर पडल्याचं दिसून येत आहे. आज तागायत तहसीलदार, पंचायत समिती, अनेक वेळा ग्रामपंचायतीत देखील तक्रारी देऊनही या समस्येचं निवारण झालं नसल्यानं ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. न्यायालयामध्ये सुद्धा याबाबत याचिका सुरू आहे. मराठा समाजाला अन्य समाजातील आरक्षण देण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. विनाकारण समाजामध्ये गैरसमज पसरू नये, पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं. ते सांगलीमध्ये बोलत होते. अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर त्याच्यामध्ये पाणी साठेल, त्याला बॅकवॉटर मारेल, असे सांगली आणि कोल्हापूरचं म्हणणं आहे. अलमट्टी धरणाची उंची किती वाढवायची ते वाढवू देत. राज्य सरकार आपला निर्णय, सांगलीच्या शिवसेनेला कुठेही मध्यस्थी केली जात नाही असा आरोप शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख यांनी केला होता. याला बगल देत दुसरा प्रश्न विचारा असे उत्तर पालकमंत्री यांनी दिलं. अशोक चव्हाण काँग्रेसच्या महापालिकेमध्ये शिवसेना निधी देत नाही, यावर जयंत पाटील यांनी बोलणं टाळलं. त्यांनी सांगितलं जर का मिळालं तर आम्ही येत्या 3 तारखेला राज्यभर आंदोलन करणार. आज विजय वडेट्टीवारने पण सांगितलं की ओबीसी समाजातून जर का तुम्ही आरक्षण दिला तर आमची माणसं का भिक्षा मागणार का, असं प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. पण मराठा समाजाचं स्वतंत्र आरक्षण आहे आणि ते टिकवण्याचा प्रयत्न करतोय. दुसऱ्या कुठल्याही समाजाच्या आरक्षणात
मराठा समाजाचं आरक्षण सामील करण्याचा कुठलाही प्रस्ताव आणि विचार नाही. विनाकारण जनतेत गैरसमज पसरवण्याची आवश्यकता नाही आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टात ते टिकवण्याचा सरकारकडून पूर्ण प्रयत्न आहे. सांगलीच्या जिल्हाध्यक्षाने जे मुख्यमंत्र्यांकडे तक्रार असे केले की आम्हाला जिल्ह्यामध्ये विश्वासात घेतलं, खरंच तसं आहे? तुम्हाला काय अनुभव आहे का ते लोक येत नाही? चला पुढचा प्रश्न. सर, केंद्र सरकारने 5 धरणांची ते म्हणतात की आम्ही मंजूर करून आणलं आणि काँग्रेसचे नेते म्हणतात आम्ही मंजूर करून आणलं. ते पालकमंत्री आहेत, नेमकं कुणामुळे हे झालंय, कुणाही पाठपुरामुळे? मी जनता आहे, त्यामुळे मी आलेल्या अप्पर तहसील कार्यालयाचं स्वागत करतो. नाही साहेब, टीका करतात सगळं असं चला म्हणतात की जे काँग्रेस राष्ट्रवादीच्या महापालिका आहेत ते सगळं उद्धव ठाकरे निधी देत नाही. हा कुठेतरी समन्वयाचा अभाव आहे. चला पुढचा काय प्रश्न आहे? राष्ट्रवादी असेल भाजप असेल, दोन्ही नेते एकमेकांच्या बद्दल चांगलं किंवा गोड गोड बोलत आहेत. या बोलण्याचा, या स्नेहाच्या संबंधाचा सांगलीच्या विकासावर किती परिणाम होईल? चंद्रकांत दादांनी सुद्धा तसंच बोलले ना. सांगली, मिरज, कुपवाड शहराचे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांमध्ये लक्ष घालावं म्हणून इथल्या महापौरांनी मला अधिकृतपणाने विनंती केलेली आहे आणि त्याप्रमाणे त्याचा आढावा घेऊन सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या समस्यांचं निराकरण करण्यात येईल. साहेब, अप्पर तहसीलदार सांगली शहर आणि मिरज तालुका यामध्ये गावांची संख्या जास्त असल्यामुळं आणि सांगली शहराच्या पूर्वेकडची आणि पश्चिमेकडची अशी वेगळ्या प्रकारे गावांची मांडणी असल्यामुळं सांगली शहर आणि पश्चिम भागातल्या गावांचं मिळून हा अप्पर तहसील कार्यालय उभं करण्यात आलेलं आहे, मान्यता देण्यात आलेली आहे. 30-31 गावं याच्यात मोडतात आणि मला वाटतं लोकांना अधिक चांगल्या पद्धतीची सेवा यातनं उपलब्ध होईल. घरातून पळून गेलेल्या पालघर येथील 13 वर्षीय अल्पवयीन मुलाला कल्याण रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे अजमेर म्हैसूर एक्सप्रेसमधून कमी कालावधीमध्ये शोधून काढत पालकांच्या हवाली केल्याची घटना काल रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास घडली. या सगळ्यांची माहिती मिळताच तातडीनं कारवाई करत अजमेर म्हैसूर एक्सप्रेसमधून पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकामध्ये या मुलाला उतरवून घेतलं. पालघरमधील राजेश मणी त्रिपाठी यांचा मुलगा घरातून निघून गेला होता. याबाबत राजेश मणी यांनी पोलिसांमध्ये तक्रार देताच या मुलाला शोधण्यासाठी पालघर पोलिसांनी रेल्वे पोलिसांना माहिती दिली. पालघर रेल्वे पोलिसांनी तपासलेल्या सीसीटीव्हीमध्ये सदर मुलगा हा अजमेर म्हैसूर एक्सप्रेसमध्ये चढल्याचं स्पष्ट झालं. मात्र तोपर्यंत गाडी स्थानकामधून सुटली होती. ही एक्सप्रेस कल्याणमध्ये थांबणार असल्यामुळं पालघर पोलिसांनी नियंत्रण कक्षावरून कल्याण रेल्वे पोलिसांशी संपर्क साधत घटनेची माहिती देत कल्याण रेल्वे पोलिसांना या मुलाचा फोटो पाठवला. कल्याण रेल्वे पोलीस दलाचे API डोळे आणि PSI साळवे यांच्या टीमनं स्थानकामध्ये गाडीत थांबताच कमीत कमी वेळेमध्ये रेल्वेच्या बोगीत तपासत प्रवास करणाऱ्या 13 वर्षीय मुलाला गाडीमधून खाली उतरवत पोलीस स्थानकामध्ये आणलं. या मुलाच्या वडिलांशी संपर्क करत त्यांना बोलावून घेऊन पोलिसांनी ओळख पटवून त्याला वडिलांच्या ताब्यात दिलं. राज्य सरकारमधील काही मंत्री जातीयवादी भूमिका घेऊन त्यांनी मंत्रिपदावेळी घेतलेल्या शपथेचा भंग करत असून मराठा आणि OBCमध्ये भांडण लावायचं काम करत असल्याचा आरोप आमदार विनायक मेटे यांनी केला आहे. तसेच उपसमितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण हलगर्जीपणाने वागत असून चव्हाणांना पदावरून हटवून योग्य त्या व्यक्तीची निवड या पदावर करण्यात यावी, समाजाला न्याय देण्यासाठी योग्य धोरण आखण्यात यावं, यासाठी 7 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या मशाल मार्च हा राज्य सरकारच्या मराठा आरक्षणाबाबतच्या हलगर्जीपणाच्या धोरणाविरुद्ध आहे. हा मशाल मार्च बांद्रा येथील मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असणाऱ्या मातोश्री येथे धडकणार आहे. या मार्चला शिवसंग्रामचा पाठिंबा असून मी स्वतः शिवसंग्राम पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासोबत लोकप्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती आमदार विनायक मेटे यांनी बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेतून दिली आहे. या मंत्रिमंडळातलेच काही मंत्री सरळ जातीवादी भूमिका घेऊन त्यांनी घेतलेल्या शपथेचं भंग करतायत. वडट्टीवार तर मुख्य मराठा आरक्षण समितीचे उपसमितीचे सदस्य असून मराठ्यांच्याच विरोधात ते वक्तव्य करतायत. हे सगळं पाहता या सरकारलाच पूर्णपणे हा प्रश्न मराठा आणि OBC मध्ये चिघळवत ठेवायचा आहे अशी आम्हाला शंका येत चाललेली आहे. आणि दोन्ही वर्गामध्ये भांडणं कसे लागतात
आणि हा प्रश्न लांबवत राहणं याच्यामध्ये त्यांचं हित आहे की काय असं वाटायची फार मोठी शंका मला येत चालली. आणि म्हणून समाजाच्या वतीनं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं येत्या 7 तारखेला संध्याकाळी जो बांद्र्यामध्ये मातोश्री मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे यावर जो मशाल मार्च निघणार आहे त्या मार्चमध्ये शिवसंग्राम पूर्ण ताकदीनं सहभागी होईल. आमदार म्हणून मी स्वतः विनायक मेटे त्या ह्याच्यामध्ये सहभागी होणार आहे. एवढंच नव्हे तर या राज्यातल्या आणि मुंबईतल्या सर्व पक्षीय आमदार, खासदार, नगरसेवक आणि वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी यांना सुद्धा आव्हान करतो की हा कोणते उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांच्या घरावर मोर्चा आहे, ते काही शिवसेनेचे प्रमुख म्हणून त्यांच्या घरावर मोर्चा नाही, मार्च नाही. हे महाराष्ट्रातला जळजळता हा प्रश्न आहे तो मिटवण्यामध्ये उपसमिती ही सबशेल अपयशी ठरलेली आहे. म्हणून ते जी आमचं मागणं आहे, म्हणणं आहे ते मांडण्याकरता, सांगण्याकरता, मुख्यमंत्र्याला भेटण्याकरता, निवेदन देण्याकरता हा मार्च निघणार आहे. म्हणून अशोकराव चव्हाण साहेबांना लवकरात लवकर त्या समितीवरून त्यांनी बाजूला हटवलं पाहिजे. अशा अनेक मागण्या आहेत, त्या मागण्या घेऊन हा मार्च निघणार आहे. सर्व मी स्वतः सहभागी होणार आहे. सर्व आमदार खासदारांनी सुद्धा त्याच्यात सहभागी व्हावं. ओके. ब्राह्मण समाजातल्या तरुणांसाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावं यासह इतर मागण्यांसाठी ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं, अल्पसंख्याकांचा दर्जा द्यावा, समाजाच्या बदनामी विरोधात कायदा करावा आदी मागण्यांचं निवेदन ब्राह्मण समाजाच्या संघटनांच्या शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना देऊन सरकारला तशा सूचना कराव्यात अशी विनंती केली, अशी माहिती ब्राह्मण संघटनेचे सदस्य मनोज कुलकर्णी यांनी दिली आहे. पोहरादेवी येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची समाधी आहे. संत सेवालाल यांचे वंशज असल्यानं रामराव बापू महाराज यांच्यावर बंजारा समाजाची अपार श्रद्धा होती. इतर समाजात देखील त्यांना मोठा मान होता. मागील वर्षभरापासून त्यांना प्रकृती साथ देत नसल्यानं मुंबई येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. कोजागिरी पौर्णिमेला रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं शोक व्यक्त होतोय. बंजारा समाजाचे धर्मगुरू असल्यानं अंत्यसंस्काराला पोहरादेवी येथे भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. येथे कोणीही गर्दी करू नये असं आवाहन वनमंत्री संजय राठोड यांनी केलं. मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारनं अतिशय गांभीर्यानं लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. त्या आरक्षणाच्या निगडीत अनेक विषय ही तेवढेच महत्त्वाचे आहेत. जसे शैक्षणिक प्रवेशाचा प्रश्न, नोकरीचा प्रश्न आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघत नसल्यानं ओबीसी समाजाला देखील याचा भुर्दंड भरावा लागत आहे. मराठा समाजाची भावना ही आहे की आमच्याबरोबर ओबीसी समाजाचं नुकसान होऊ नये, यावर सरकारनं मध्यम मार्ग काढला पाहिजे. एकतर मराठा समाजाला त्यांच्या जागा राखीव ठेवल्या पाहिजेत, पूर्वलक्षी प्रभावानं त्यांना घेतलं पाहिजे. मराठा समाजात आणि ओबीसी समाजामध्ये दरी निर्माण होऊ न देता सामंजस्यानं मार्ग काढण्याची भूमिका सरकारची आहे, ती सरकारनं पार पाडावी असं मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलं आहे. पहिला प्रश्न की या विषयासंदर्भात अनेकदा खात्यापोट झाले. मला वाटतं या जागा ज्या विषयांसाठी आहेत त्या विषयातले जर एक्सपर्ट्स किंवा नामवंत जर असतील तर त्यांना त्या ठिकाणी जागा करण्यासंदर्भात, देण्यासंदर्भात त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे. आणि मला वाटतं प्रस्ताव जरी मंजूर झाला असेल तरी नावं कोण काय याच्यावर अजून अंतिम मूर्त स्वरूप आलं असं मला वाटत नाही. आणि शेवटी हा राज्यपालांचा अधिकार आहे. एक या प्रकरणात नियुक्तीची सिस्टीम आहे, काही दाखले आहेत, या आधारे त्या ठिकाणी राज्यपाल निर्णय घेतील. त्यातून त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली नाही. आणि अजून या संदर्भात भारतीय जनता पक्ष काय करणार या संदर्भात आमचे प्रदेशाध्यक्ष की देवेंद्रजीच निश्चितपणे भूमिका घेतील. नाही, खरं म्हणजे राज्यपाल अनेक विषय निर्माण होत असल्या कारणानं राज्यपाल प्रत्येक गोष्टीत इंटरव्हेंट करतात. कारण शेवटी या राज्याचं घटनात्मक सर्व जबाबदारी असल्या कारणानं जर सरकार कुठे कमी पडत असेल, विषय जर त्या ठिकाणी सुटत नसतील
तर राज्यपाल त्यामध्ये हस्तक्षेप करून विषय सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि अलीकडच्या काळामध्ये अनेक विषय, अनेक नेते किंवा सामाजिक नेते विषय घेऊन राज्यपालांकडे जातात, कारण त्यांना असं वाटतं की सरकारकडे सांगून, मुख्यमंत्र्यांना सांगून, मंत्र्यांना सांगून सरकारी पातळीवर अधिकार ते विषय सोडवत नाहीत. आणि म्हणून राज्यपाल त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करतात आणि ते विषय सरकारला निर्देश देऊन मार्गी लावण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून आज त्या ठिकाणी राज्यपालांविषयी एक दुराग्रहाची भावना सत्ताधारी पक्षाची झाली किंवा भारतीय जनता पक्ष विरोधकांची झाली. आणि त्यातनंच राज्यपाल असेच करतील, राज्यपाल तसेच करतील, अशा प्रकारचा एक गैरसमज त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. परंतु शेवटी राज्यपाल हे घटनेने दिलेल्या अधिकारानुसार काम करत असतात, केंद्राच्या गाईडलाईननुसार काम करत असतात आणि वस्तुस्थिती, सत्यस्थितीचं भान ठेवून निकषाच्या आधारावर निर्णय घेत असतात. आणि तसेच ते एक अनुभवी आणि मुरब्बी असे राज्यपालांचं व्यक्तिमत्व आहे आणि तशाच पद्धतीने ते निर्णय घेतील. आणि त्याच्यामुळे त्यांना संकुचित किंवा एका चौकटीत ठेवून त्यांच्याकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न करणं उचित आहे असं मला वाटत नाही. मराठा आरक्षणाच्या बाबतीत अत्यंत संवेदनशीलतेनं, गांभीर्यानं सरकारने लक्ष घालण्याची आवश्यकता यासाठीच आहे, कारण त्या आरक्षणाशी निगडीत अनेक विषय आहेत. आता केंद्राची तारीख जर 4 आठवडे पुढे गेली असेल तर मग प्रवेशाचा प्रश्न असेल, नोकऱ्यांचा प्रश्न असेल, हे सगळे विषय त्याशी संबंधित आहेत. म्हणजे मराठा समाजाच्या तरुणांचा, विद्यार्थ्यांचा आरक्षणाचा प्रश्न तर आहेच, त्यामुळे त्यांचा प्रवेश आणि नोकऱ्या बाधित होतात. परंतु त्याचबरोबर ओबीसी समाजाच्या तरुण आणि विद्यार्थ्यांनाही हा विषय निकाली निघत नसल्यामुळे भुर्दंड पडत असतो. आणि मराठा समाजाची ही भावना ही आहे की आमच्या बरोबर ओबीसी समाजाचंही नुकसान होता कामा नये. आणि म्हणून सरकार म्हणून मध्यम मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. एक तर तेवढ्या जागा राखीव मराठा समाजासाठी ठेवून त्यांना मॅग्नेटेड पूर्वलक्षी प्रभावानं नंतर त्यांना घेतलं गेलं पाहिजे, किंवा ओबीसी समाजाच्या मुलांचाही यजबार जर होत असेल तर भविष्यामध्ये त्यांनाही सामावून घेण्यासंदर्भात काही रिलॅक्सेशन सरकार विशेष बाब म्हणून करणं आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीने एक मधला मार्ग काढून मग तरुण मराठा समाजातले असो, विद्यार्थी मराठा समाजातले असो किंवा ओबीसी समाजाचे असो, कारण शेवटी या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न आहे, या विद्यार्थ्यांच्या नोकरीचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे सर्व समाजानंच त्याची आवश्यकता आहे. आणि ओबीसी समाज हा पण गरीब आहे, याच्यामध्ये सुद्धा कष्ट करणाऱ्या मंडळीचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. आणि म्हणून वडीवाटीवारांची भावना ही आहे की आज त्याही समाजाच्या विद्यार्थ्यांचा विषय महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं या समाजामध्ये दरी निर्माण न होता सामंजस्यानं मार्ग काढण्याची भूमिका, जबाबदारी सरकारची आहे आणि ती त्यांनी पार पाडावी. ज्या वेळेला त्यांच्याच सरकारमधला मंत्री बोलतोय तर मला वाटतं ते तरी गांभीर्यानं सरकारने घ्यावं. नितीश कुमारांची ती भूमिका आहे. आता या संदर्भात सुद्धा देश पातळीवर आमच्या देश स्तरावरचे नेते पक्षाची भूमिका जाहीर करतील. राज्य स्तरावर आमच्या राज्याचे प्रदेशाध्यक्ष हे देवेंद्रजीच या विषयावर या ठिकाणी भूमिका मांडतील. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर हेडलाईन्सवर. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या उपस्थितीमध्ये कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचं सत्याग्रह आंदोलन. विजय वडेट्टीवार यांची नार्को टेस्ट करा, धनंजय जाधव. नंदुरबारमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं केंद्र सरकारच्या विरोधात सत्याग्रह आंदोलन. रेल्वे, धार्मिक स्थळे सामान्य नागरिकांसाठी सुरू करा, वाटलं तर श्रेय तुम्ही घ्या, बाळा नांदगावकर यांचं प्रतिपादन. भाजप नेत्यांच्या हत्येविरोधात जालना भाजयुमोची इम्रान खान विरोधात घोषणाबाजी. सुधागड तालुक्यातील दांडकातकरवाडी पाण्यापासून वंचित. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू.
पालकमंत्री जयंत पाटील यांचं आश्वासन. या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पात्रा झूम ऑन न्यूज.